मी तुम्हाला म्हटलं हिंदुस्थान पेट्रोल एवढा काही खास शेअर नाहीये, पण थोडाफार किंचित परफॉर्म करू शकतो. किती काय ते आपण चेक करूया. आता बघा, इकडे आता आपण जेव्हा ओपन केलं तेव्हा मी जसं म्हटलं 406.50 ला होता रेकॉर्डिंग चालू करायची. आता तो 406.70-80 ला आहे तो, राईट. 85 ला आहे आता, राईट. हा साधारणतः किती काय दाखवू शकतो हे मी तुम्हाला एक अंदाज देतो तुम्हाला. एक सेकंड. ओके, 406 ला हा ट्रेड करतोय. त्याचा 403 आणि 401, 402, 403च्या आसपास त्याचा रेजिस्टन्स होता, त्यांनी बऱ्यापैकी तो तोडलेला आहे त्यांनी, राईट. हा आणि सो हा थोडाफार परफॉर्म करेल, एवढं काही नाही. म्हणजे थोडाफार परफॉर्म म्हणजे त्याच्या एवढं काही पोटेन्शियल नाहीये त्या शेअरमध्ये. मी चांगला अजून बेटर शेअर तुमच्यासाठी मी घेतो चेक करायला. एक 2-3 रुपयांनी तो जास्तीत जास्त वर गेला तर तो स्टॉक जाईल. ओके, जास्तीत जास्त 2 to 3 रुपीजनी, 2-2.5 रुपयांनी जाईल, आणि त्याचा जास्तीत जास्त तो थोडाफार हाय वगैरे मे बी तोडेल. त्याचा 407.50 आहे, तर थोडा तो हाय तोडून 408-9 पर्यंत वगैरे तो जाण्याची शक्यता आहे. पण दिस इज नॉट अ गुड स्टॉक. म्हणजे मी हा म्हणतो ना, हे ऍज अ अनालिसिस मध्ये मी कन्सिडर नाही करणार. कळलं का? मेन जो चांगला शेअर असेल तर मी तुम्हाला तो सांगेन, कारण ह्याच्यात एवढी काही मुवमेंट नाही, की एवढी काही ताकद नाही आहे शेअरमध्ये सध्या. हा लॉंग रन मध्ये आहे, पण आता लगेच दाखवणार का नाहीये तुम्हाला, तर थोडाफार वरती मे बी जाईल. दुसरे आपण अजून काही शेअर्स आपण बघूया. सर तो अच्छा, पहिलं म्हणजे तुम्ही हिंदुस्थान पेट्रोलियम मला जस्ट तुम्हाला दाखवायचं. असं मला बोललो मी, हे ह्याच्यात एवढी काय खास मुवमेंट नाहीये, तर अजून येईल त्याच्यात मुवमेंट. पण इथे तुम्ही बघू शकता हा तिथले तिथे आहे. त्यांनी जो आहे, मी ते 5 मिनिटचा चार्ट घेतो मी हिंदुस्थान पेट्रोलियमचा. त्यांनी बघा स्वतःला थोडा करेक्ट करायचा प्रयत्न देखील केला. त्यांनी तेव्हा लो केलेला. ओके, त्यांनी 400 आपण अनालिसिस केल्यानंतर बघा, इथे त्यांनी 5 मिनिटं चार्ट घेतलाय फक्त. 404.65चा लो केला. आता बघा तो परत वर जायला लागलाय. पण जसं म्हटलं तुम्हाला, त्याच्यात एवढं काही पोटेन्शियल नाहीये जास्त खरोखर तो. म्हणून म्हटलं 1-1.5. आता त्याचा हाय जो आहे 7.5चा हाय आहे, 407.50चा हाय आहे त्याचा, राईट. सो तो थोडाफार तोडून अजून 1-1.5 रुपयाने तो मे बी वर जाऊ शकेल, राईट. थोडासा हे करायला. आता तो 407ला आहे. 1-1.5-2 रुपयाने तो म्हणजे जवळपास 7.5, 8.5, 9, 9.5 म्हणजे 1-2 रुपयाने वगैरे तो थोडाफार वर जाईल. एवढं काही खास पोटेन्शियल त्या शेअरमध्ये नाहीये. लक्षात घ्या, हे देखील सांगणं की एखाद्या शेअरमध्ये पोटेन्शियल आहे की नाहीये, दिस इज ऑल्सो काइंड ऑफ अनालिसिस. अनालिसिस म्हणजे नुसतं चांगला वर किंवा चांगला खाली तसंच नाही. सो आहे की नाहीये पोटेन्शियल हे सांगणं देखील एक काइंड ऑफ अनालिसिस आहे. सो हे हिंदुस्थान पेट्रोलियम बद्दल होतं. आपण पुढे जाऊया. अच्छा, इथे तुम्ही बघू शकता, हा जसं मी म्हटलं तुम्हाला, हा थोडा वर जाईल. कुठला हिंदुस्थान पेट्रोलियम, मी त्याला वर घेतलेला, राईट. एवढी काही ताकद नाही म्हटलेलं मी त्याला, तो वर जाईल. तर बघा इथे आता त्याने 408 ला गेलेला आहे. 408 ला तो वरती गेलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, तो हाय तोडणार हे तुम्हाला मी कन्फर्म बोललेलो, राईट. आणि 9, 9:30 पर्यंत वगैरे जाईल असं तुम्हाला मी बोललेलो मी, राईट. सो लेट सी हाऊ इट वर्क्स. तर तुम्ही इथे बघू शकता त्याने जो आहे, म्हणजे म्हणतो ना, एवढा काही पॉवरफुल नव्हता शेअर, बट स्टील त्याने हाय तोडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे 8.5चा आहे, 408.50चा त्यांनी हाय मारलेला आहे. आता मला सांगा, आपण कुठल्या रेट पासून बघवतो हिंदुस्थान पेट्रोलियम? आपण कितीला मी एक्झॅक्टली बोललेलो तुम्हाला? 406.50. 406 बघत होतो सर आपण. 400, ऍब्सोल्यूट राईट. 406.50 पासून आपण 50. बघवतो, 50. राईट. हा अजून थोडासा 9, 9:30 पर्यंत मे बी जाईल, पण तेवढी काही ताकद नाहीये त्या शेअरमध्ये. लेट सी व्हॉट हॅपन इन दिस पर्टिक्युलर शेअर. ओके, त्याने नवीन हाय मारलेला आहे, राईट. थोडाफार का होईना त्याने हाय मारलेला आहे. आणि हे ऍब्सोल्युटली फ्लॅट मार्केटमध्ये आपण हे अनालिसिस करायचा आपण हा जो आहे प्रयत्न करतोय, टू शो यू की येस, आपले टेक्निक्सचे भरपूर चांगले काम हे करतात. सो इथपर्यंत कसं वाटतंय की बाबा जे बोलतोय तसं घडतंय एव्हरीवन? हॅलो. येस सर. बोलतोय तसं घडतंय का? येस सर. येस सर. येस येस सर. सर. हो बरोबर आहे, घडतंय. येस सर. ओके ओके, थँक्स एव्हरीवन, थँक्स एव्हरीवन.
ओके, आपण पुढे जाऊया. ओके, जस्ट एक तुम्हाला मी सांगतो की हा जो बीडीएल स्टॉक आहे, आय वॉज जस्ट वेटिंग फॉर द करेक्शन टू गेट ओव्हर. 1319 ला आहे, आपण 1317 पासून आपण बघवतो. मी इथे लिहून ठेवतो माझ्याकडे की आपण हा कधीपासून बघवतो. दिस इज गोइंग टू, ओके, 1300, मी आता लिहितो मी ते BDL. ओके, हा काय करू शकतो, किती परफॉर्म करू शकतो याबद्दल मला 1300 तुम्हाला आता. सांगायला आवडेल की नेमका हा शेअर किती BDL. परफॉर्म करू शकतो ते. आणि हे आपण नक्कीच लक्षात घ्या, आपण हे आजच्या फ्लॅट मार्केटमध्ये आपण हे करायचा प्रयत्न करतोय. आता पहिलं म्हणजे मला तुम्हाला दाखवायला आवडेल, इथे तुम्ही बघा, हा जो पर्टिक्युलर शेअर आहे. ओके, सो लेट मी टेल यू, लक्षात घ्या, मला एक गोष्ट तुम्हाला बोलायची आहे की शेअर्स मध्ये एक असतो ट्रेंड. अच्छा, बाय द वे, इथे मला परत एकदा नमूद करायला आवडेल की बघा, जसं मला म्हटलं हा जास्ती घ्यायची ताकद नाही, तर बघा त्याने सटासट तो वर नाही गेला हिंदुस्थान पेट्रोलियम. तो 408.50 गेला, राईट. आणि मे बी अजून तोडून तो परत मे बी थोडा वर जायचा प्रयत्न करून, त्याच्या एवढी काही ताकद नाहीये, म्हणून बघा तो परत तो थोडा डाऊन होतो. असता तर त्यांनी आता एवढ्यात मग सट 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 करून त्यांनी 9-10 आणि मे बी हाय मारून दाखवला असता त्यांनी. बट जसं मी म्हटलं तुम्हाला, जास्ती असं अजून थोडाफार तो काही वर जाईल, राईट. सो जास्त त्यांनी परफॉर्म नाही केलाय बाय तो. आता आपण वळूया थोडंसं हे, आणि तो वर जाईल पण तरी पण तेवढी काही त्याच्यामध्ये ताकद नाही हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये. ओके, हे सांगणं देखील इम्पॉर्टंट असतं. आता हा जो बीडीएल जो स्टॉक आहे, ओके, तर तुम्ही इथे बघू शकता, हा 1319च्या आसपास आता हा ट्रेड करतोय हा स्टॉक. लक्षात घ्या, हा जो आहे हा शेअर ऍक्च्युली आहे डाऊन ट्रेंडला. मार्केट हे ट्रेंडवर चालतं, ज्यावेळी ट्रेंड आणि प्रेशर आणि सगळ्या गोष्टी एक साथ सपोर्ट करतात, तेव्हा जाऊन तो शेअर जो आहे परफॉर्म करतो. इथे सिंपल सांगतो, मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे, डेली चार्ट मध्ये हा ट्रेंड याचा डाऊन आहे. पण इट्स इन द फॉर्म ऑफ करेक्शन की हा थोडासा तुम्हाला परफॉर्म करताना दिसू शकतो. एक मे बी 5-6-7-8 रुपयांनी हा तुम्हाला मे बी वर जाताना, म्हणजे ह्याचा हाय जो आहे, राईट, इथे बघा तुम्ही त्याचा हाय बघा, या बरोबर 1329.80चा त्यांनी आजचा त्यांनी हाय मारलाय. बऱ्यापैकी शेअर तो थोडा व्हॉलेटाईल पण आहे, राईट. त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, तो त्यांनी ओपन झालेला त्यांनी तो हाय मारलेला होता, इथे बघू शकता तुम्ही. आणि तो असा हाय जो चार्ट वरती पण तो तेवढा हे होत नाहीये, राईट. आणि लक्षात घ्या, करेक्शन इज नेव्हर ट्रेंडी, म्हणजे करेक्शन हे दरवेळेसच येईल असं नाहीये, राईट. मे बी कधी ती येईल, कधी ती येणार पण नाही. हिंदुस्थान पेट्रोलियम बघा, परत जसं म्हटलं तुम्हाला 9-9:30 पर्यंत जाईल, तो 9:30 पर्यंत, राईट. मे बी तर तो आता परत तो तोडायचा प्रयत्न करतोय हाय, दॅट इज हिंदुस्थान पेट्रोलियम. त्याचबरोबर हा पण पर्टिक्युलर शेअर जो आहे, हा करेक्शनच्या रूपात तुम्हाला 4-5-6-7 रुपयांनी वर जाताना दिसेल, बीडीएल. ओके, आणि तुम्हाला तो दिसतो पण आहे परफॉर्म करताना, राईट. आणि लक्षात घ्या, पण तो ट्रेंडी नाहीये, तो फक्त करेक्शन तो देतोय अपसाईडला. ओके, आजच्या दिवसामध्ये ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये तो करेक्शन देतोय स्टॉक, राईट. म्हणून तो तुम्हाला वर जाताना दिसेल, पण इट मे टेक अ बिट मोर ऑफ टाइम ऑल्सो. पण तुम्हाला मे बी तो तुम्हाला करेक्ट करून अजून 5-6-7 रुपयांनी तो तुम्हाला जो आहे हा बीडीएल शेअर हा तुम्हाला वर जाताना दिसेल. पण लक्षात घ्या, ऑलवेज रिमेंबर की करेक्शन जे आहे हे कधी पण लक्षात घ्या, हे ट्रेंडी नसतं, कधी होईल कधी नाही, पण मोस्टली याच्यामध्ये थोडंफार करेक्शन याचे चान्सेस आहेत, आणि म्हणूनच ते करेक्शन आहे. तेच जर आपण हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आपण पाहिलं, तर इथे बघा तुम्ही, हिंदुस्थान पेट्रोलियम हा प्रॉपर अप ट्रेंड मध्ये आहे, डेली चार्ट मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे, अप ट्रेंड. म्हणून मी तुम्हाला म्हटलं काय, मी काय म्हटलं, मुवमेंट येईल पण कमी मुवमेंट येईल, राईट. येणार नाही असं होणार नाही, कमी मुवमेंट येईल. आणि तुम्ही इथे बघू शकता, त्यांनी परत नवीन हाय मारलेला आहे, 409चा हाय त्यांनी जो आहे हा मारलेला आहे हिंदुस्थान पेट्रोलियमनी. तुम्ही ते बघू शकता, त्यांनी नवीन हाय जो आहे ते मारलेला आहे. ओके, सो इथपर्यंत कसं वाटतं, अनालिसिस इज गोइंग राईट, प्रॉपरली चाललंय. पुढे आपण विचारूच, पुढे बोलूच, आणि मी तुमचे अजून काय शेअर्स असतील त्याचं मी अनालिसिस करणार आहे. जस्ट मी तशी पटकन एक अपडेट देतो मी इकडे. इकडे बघा, हा जो आहे आपला शेअर बीडीएल, ओके, जस्ट अ करेक्शन, राईट. तर थोडासा त्यांनी जो आहे नवीन हाय त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी ते 1 मिनिट चार्ट घेतो. इथे बघा, त्यांनी आता 1-2 मिनिटापूर्वी त्यांनी हाय दिलेला आहे, ओके, 300 इथे सॉरी 1320.55, ऑलमोस्ट 1321चा त्यांनी हाय दिलाय.
त्याचबरोबर आपला जो हा हिंदुस्थान पेट्रोलियम आहे तो इथे तुम्ही बघू शकता हे जसं तुम्हाला म्हटलेलं 409 9.5 पण जाईल. सो इथे बघू शकता त्यांनी 409.35 त्यांनी हाय दिलेला आहे, 9.5 पर्यंत जाईल तुम्हाला सांगितलं राईट. आणि काय थोडा अजून वर खाली गेला तर बट आता तो परत हाय दिला बघा त्यांनी 409.40 त्यांनी हाय हा दिलेला आहे राईट. बीडीएल पण वाढतोय राईट. इथपर्यंत मला तुम्हाला विचारायचं आहे बिफोर वी गो हेड. ओके ओके हिंदुस्थान पेट्रोलियम अजून वाढला 411 गेला. गुड, तो परफॉर्म करतोय राईट. पोटेन्शियल पेक्षा जास्ती पण तो खेचायचा प्रयत्न करतोय हिंदुस्थान पेट्रोलियम. सो इथपर्यंत मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यांना की कसं काय वाटतं अनालिसिस एव्हरीवन, जे काय सर अनालिसिस टाटा स्टीलचं थोडं देणार चांगलं का वाटतंय सर. रिव्ह्यू? छान आहे सर, छान आहे सर, एक कसं नंबर वाटतंय हा माझा प्रश्न आहे. मी क्वेश्चन नाही घेत आहे हे. अनालिसिस कसं मस्त आहे वाटतंय हे सर. मला विचारतंय. एव्हरीवन बोलतोय तसं घडतंय मार्केटमध्ये. Yes, हो sir. बरोबर चांगलं आहे. आहे. वाटतंय. तर आपण जे बोलताय ते बरोबर घडतं, ते दिसतं समोर चार्टवर. समोर दिसतंय राईट, चार्टवर तुम्हाला दिसतंय इथे बघा. हा सर हिंदुस्थान, एक मिनिट प्रश्न घेत नाही, थांबा प्लीज, प्रश्न नका विचारू. इथे तुम्ही इथे बघा तुम्ही हिंदुस्थान पेट्रोलियम बघा कसं मस्त वाढलंय, तुम्ही बघू शकता इकडनं बघा. आपण किती आपण 406.50 वरनं बघत होतो आणि तो वरती वरती जात गेला इकडनं. तुम्ही बघू शकता 406 ला इथे होता बघा तो, बरोबर. इकडनं तो मस्त त्यांनी कॅन्डल्स मारलेले आहेत आणि तो वरती हा गेलेला आहे हिंदुस्थान पेट्रोलियम. त्याचबरोबर हा पण बघा इथे बीडीएल पण तो 421 सोडलाय त्यांनी आणि तो बीडीएल देखील वर चाललेला आहे. यू कॅन सी बीडीएल पण ग्रीन कॅन्डल्स बनवत चाललेला आहे, यू कॅन सी. ओके, त्यांनी 421 सॉरी 1321.30 चा त्यांनी जो आहे हाय मारलेला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम पण परत हाय तोडत चाललाय राईट. हा एक्सपेक्टेशन पेक्षा परफॉर्म करतोय जास्ती, पण येस पण आपल्या ट्रेंड मध्ये चाललाय, उलटा नाही चाललाय राईट. भले मी बोलल्यापेक्षा थोडं 1-2 रुपये जास्ती दिले, इट्स ओके, पण तो नक्कीच लॉस मध्ये नेत नाहीये. मी बोललो वर जाईल आणि तो शेअर खाली पडला, असं कधीच होत नाही. ओके, नॉर्मली इट नेव्हर हॅपन्स. आणि हे आपलं मेन पण कौशल्य आहे राईट. मला जिकडे थोडे एक्सपेक्ट थोडे आणखीन मिळाले पैसे, काय प्रॉब्लेम आहे राईट. पण येस त्याच्यावर तेवढं पोटेन्शियल, आता ऑपरेटर त्याला वर घेऊन चाललेत म्हणून ठीक आहे, पण शॉर्ट टर्म मध्ये त्याच्यावर तेवढं, लॉंग टर्म मध्ये म्हणजे तुम्ही अजून थोडंसं उद्या परवा बघितलं तर अजून वाढलेला असं, शॉर्ट टर्म मध्ये तेवढं त्याच्यामध्ये पोटेन्शियल नव्हतं तुमच्या हिंदुस्थान पेट्रोलमध्ये, तरी पण त्यांनी जे आहे हे परफॉर्म केलेलं आहे राईट. सो आय होप तुम्हाला हे इथपर्यंत दाखवलेलं अनालिसिस तुम्हाला जे आवडलं असेल राईट. ओके, आपण एक अजून मे बी 5-10 मिनिटं सेशन घेणार आहोत, तोपर्यंत चांगली मुवमेंट आली तर इट्स ओके राईट. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण आपण जे 2 शेअर्स बद्दल बोललेलो राईट, पहिलं म्हणजे आपण बोललेलो होतो अबाउट दिस वन तुमचं हिंदुस्थान पेट्रोलियम. सो तुम्ही इथे बघू शकता मी जो एक्सपेक्टेड रेट होता त्याच्यावर तो थोडासा वर गेला राईट. त्यांनी मी 9, 9:30, 10 पर्यंत बोललेलो, तो 411.80 पण गेला, पण आता तो परत 410 ला आला, कारण त्याच्यावरती एवढा काय पोटेन्शियल नाहीये हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये राईट. सो म्हणून तो तुम्हाला तिकडे जो आहे शेअर पण तेवढा त्यांनी जे परफॉर्म केलेला आहे. त्याचबरोबर आपण बीडीएल जो आहे 1319 पासून आपण बघतो, ऍक्च्युली 1317 पासून बघतो, पण मी जेव्हापासून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतलं ऍट दॅट टाइम द शेअर वॉज ट्रेडिंग आहे 1319 ला जो ट्रेड करत होता, तो थोडासा करेक्शन देईल, 7-8 रुपयांनी 7-7 रुपयांनी करेक्शन देईल, मे बी तो हाय थोडासा प्रयत्न म्हणून करेल. पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण ते पूर्ण बघू नाही शकत. पण तुम्ही इथे बघू शकता तो 3-4 रुपयांनी शेअर ऑलरेडी वाढलेला आहे. इथे चार्ट वर तुम्हाला दाखवला 1319 वरनं बघा, आणि तो अजूनही वाढतोय, तो हाय तोडायला म्हणजे जो आहे परफॉर्म करायला बघतोय. इथे बघा मला दाखवायला आवडेल तुम्हाला, जो शेअर आहे त्यांनी बघा इथे हाय मारलेला आहे त्यांनी, सॉरी इथे बीडीएल. ओके, सो पहिलं त्याने जो आहे आता बघा आपण हे गेले 15-20 मिनिटं बघतोय, तर त्याने इथे तुम्ही बघू शकता त्याने 1324. आपल्याला मला सांगा आपल्याला किती वेळ झाला, 15-20 मिनिटं तर झाली ना बीडीएल देऊन राईट. त्याच्या आधी तो वर नव्हता, हा नंतरचा हाय एव्हरीवन राईट. मग कारण मी त्यावेळी तुमच्याशी बोललो होतो एव्हरीवन बरोबर. हा 15-20 मिनिटं हो हो. किती वेळ झाला आपल्याला देऊन शेअर, येस सर. अर्धा तास. अर्धा तास, 15-20 मिनिट, अर्धा तास झाला. त्याच्यानंतर बघा त्यांनी इथे हाय मारलेला आहे, त्यांनी इथे बघा 1324.80 चा हाय मारला आणि तो आता वाढतो पण आहे. तो 1324.80 चा हाय पण तो तोडणार आहे लवकरच. बघा इथे बघा आता तो लवकरच तोडायला आलाय बघा, आता 1324 वर आला, ऑलमोस्ट 1324 वर आला आणि तो वरती तो देखील तुम्हाला परफॉर्म करताना दिसतोय
राईट. यू कॅन सी ओव्हर हिअर की तो ना जसं बोललो तसं तो परफॉर्म करताना दिसतोय बीडीएल, राईट, अँड इट्स परफॉर्मिंग वेल, राईट. आता तुमच्या डोळ्यासमोरच मे बी तो 1324 पण तोडेलच, राईट. सो द स्टॉक इज परफॉर्मिंग. सो मला इथपर्यंत मला विचारायचं आहे की आपण जे अनालिसिस जे बोललो इथपर्यंत, आता आपल्याला हळू सेशन आता मे बी थांबवायचं आहे, राईट. सो इथपर्यंत अनालिसिस दाखवलं, 2 शेअर्स अनालिसिस दाखवलं, राईट. आणि अजून पण याच्यामध्ये मुवमेंट येईल, अजून 2-3 रुपयाची मुवमेंट येईल त्यामध्ये. इट्स जस्ट फॉर्म ऑफ करेक्शन. पण जसं बोललो तसं झालं. movement कशी वाटली एव्हरीवन दोन्ही शेअर्स मध्ये? चांगली वाटली सर. छान वाटलं. परफेक्ट. एकदम छान सर. हो 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 सर हो अनालिसिस perfect. बरोबर आहे का Seeing with पीडीएल? believing बेस्ट एक नंबर, खूप छान. धन्यवाद everyone. सर अनालिसिस बरोबर आहे का पीडीएल? येस येस येस. सर अच्छा, डिव्हिज लॅब घेण्याच्या मागचं तुमचं अनालिसिस सांगता का? कुठला? डिव्हिज लॅब तुम्ही सकाळी दिलं तर त्याच्या मागचं थोडंसं अनालिसिस किंवा लॉजिक दाखवता नाही का? नाही नाही, आता नाही ते करू शकत आपण सर, बिकॉज हा आपण जे नवीन पार्टिसिपेंट साठी घेतोय सेशन ते आपण बॅचेस मध्ये करणार आहोत सर. सो आता ते नाही करू शकत मी. सेम जे शिकवलं तेच अनालिसिस आहे, वेगळं काही नाही केलंय मी सर. ओके सर, ओके. मला शिकवतो सेम आहे अनालिसिस, ओके. आणि त्याने डिव्हिज सर पीडीएल अनालिसिस केलेला मी बरोबर आहे का सर? मी क्वेश्चन्स नाही घेत आहे, क्वेश्चन नाही, फक्त मी विचारतोय तुम्हाला की आर यू सॅटिस्फाईड विथ दिस टुडे सेशन, जे लाईव्ह मध्ये तुम्हाला जे अनालिसिस दाखवतोय किंवा दाखवलंय आणि जे परफॉर्मन्स दाखवतोय, एव्हरीवन हॅपी? मार्केट फ्लॅट आहे आज, पूर्ण Yes, ऑलमोस्ट sir. फ्लॅट आहे, राईट. यू कॅन सी इथे सर मी पीडीएल सजेस्ट केलेला म्हणून म्हटलं बरोबर आहे. बरोबर आहे ना? ओके ओके ओके, ग्रेट सर. ओके. सो अच्छा, सो दिस इज द अनालिसिस जे मला तुम्हाला सांगायचं होतं, राईट. आणि लक्षात घ्या नक्कीच, जर तुम्ही प्रॉपर टेक्निक्स वापरले तर नक्कीच आज जर मी तुम्हाला मार्केट फ्लॅट आहे, ना जसं आता पण पाहिलं मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट आहे, तरी पण आपण जर तुम्हाला परफॉर्मन्स दाखवू शकतो तर नक्कीच तुम्ही पण टेक्निक्स वापरले तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट आहे फॉर शुअर येतील. आणि जे ऑलरेडी हजारो लोकांना येत आहेत, हा टेक्निक्स आर सो मच परफेक्ट इनफ. नक्कीच तुम्ही देखील अशा प्रकारे अनालिसिस करून चांगले पैसे हे मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही कमवू शकता. खूप छान सेशन झालं सर. चांगलं सर. चांगलं होतं छान सर. सर. छान होतं सर. छान छान. सर नेक्स्ट लेक्चर केव्हा असणार? त्याची माहिती माझी टीम देईल सर, त्याची माहिती टीम देईल, ऑफिसला फोन करा, टीम देईल. येस, अँड थँक्स फॉर एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर प्रेशियस टाइम. धन्यवाद. थँक्यू. बाय. टेक केअर. बाय. इथे मला पटकन मला दाखवायला आवडेल एव्हरीवन, बीडीएल जो आहे त्यांनी परत हाय तोडलेला आहे आणि यू कॅन सी ओव्हर हिअर त्यांनी नवीन हाय मारलेला आहे. सॉरी, इथे नाही, इथे तुम्हाला म्हणजे आपल्या बाईंग रेट पासून त्यांनी नवीन हाय मारला आणि तो बरोबर जाईल. आपल्याकडे तर वेळ कमी आहे म्हणून आपण ते दाखवत राहू नाही शकत. पण इथे तुम्हाला दाखवायला आवडेल, इथे बघा त्यांनी नवीन हाय दिलेला आहे 1320.10चा. त्यांनी जो आहे हा नवीन हाय आता जस्ट त्यांनी मारलेला आहे, अंडर शेअर इज गेटिंग वॉलेटाईल. तर तुम्ही ते बघू शकता, जस्ट नाव त्यांनी जो आहे आता हाय मारलेला आहे बीडीएलनी. तुम्हाला इकडे दिसतंय. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम बघू शकता, तिथेच अडकलाय. तसं म्हणाला कमी पोटेन्शियल आहे म्हणून तो तिथल्या इथे अडकलेला आहे. आणि बीडीएल जो आहे हा मे बी अजूनही वर जाईल आणि जाईलच, राईट. आता जसं तुम्हाला वाटलं 6-7 रुपयांनी वर जाईल, त्यातनं 6 रुपयाची मुवमेंट त्यांनी आताच दिली आहे. तुम्ही 25 इथे 25 पर्यंत गेला तो शेअर, 19 पासून आपण ट्रॅक करतोय त्याला, आणि त्यांनी हाय मारलेला आहे इथे 25.10चा, राईट. तो ऑलरेडी त्यांनी 6 रुपयाची मुवमेंट दिलेली आहे. 1-2 रुपयाचा फरक आहे, तो आपण सेशन बंद झाल्यावर तो मे बी त्या ठिकाणी तो मुवमेंट हा देईल. तर हे मला तुम्हाला अपडेट ही द्यायची होती. हॅलो सर. थँक्यू. हॅलो.